Hello students, today we start new topic, that is modern periodic table. So this topic have marks with option 6 marks and without option it has 4 marks. So this topic is very important basic topic from your syllabus. The portion deleted from this topic due to COVID-19 is introduction from page number 93 and periodic trends in chemical reactivity from page number 106. So even though introduction is deleted from your syllabus and you have studied all this part in your 10th class, so some of the points which are related to this modern periodic table that are discussed here. First is Mendeleev's periodic law. So according to Mendeleev's periodic law, the physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic masses. That means Mendeleev and some scientists gives their devotion for constructing this periodic table, and in that first time they construct that periodic table on the basis of atomic masses. So according to Mendeleev's periodic law, physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic masses. So on this basis these elements are classified by Dobereiner as these triads and Newland's octaves. हे सगळं तुम्हाला 10वी मध्ये झालेला भाग आहे. त्यानंतर मोस्ले सायंटिस्ट आहेत, त्यांनी वर्क केलं आणि त्यांच्यानुसार त्यांनी थोडंसं ॲटमचं डीप स्ट्रक्चर बघितल्यानंतर लक्षात आलं की chemical properties are related to the atomic number. So according to Mosley, modern periodic law is given, that is physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic numbers. So this modern periodic table is based on the modern periodic law. Modern periodic table, it is also known as a long form of periodic table. आता इथून पुढचा जो भाग आहे हा मेन भाग आपला टॉपिक मधला आहे, हा इव्हॅल्युएटिव्ह आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता स्ट्रक्चरमध्ये आपल्याला जर आपण पिरियडिक टेबल डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला दिसतं की काय, तर त्यामध्ये हे स्ट्रक्चर आहे पिरियडिक टेबलचं. तर या स्ट्रक्चरमध्ये आपल्या लक्षात येतं की इथं आपल्याला काय दिसतात, तर ह्या व्हर्टिकल लाईन्स दिसतात, उभ्या लाईन्स. दिस व्हर्टिकल कॉलम्स आर नोन ॲज अ ग्रुप्स. टोटली हे किती आहेत, तर 1 ते 18 आहेत, 1 to 18. सो दे आर नंबर्ड ॲज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 and 18. Then there are horizontal lines. So these horizontal rows are known as a periods, and there are totally 7 periods in this periodic table that are numbered from 1 to 7. ह्या ज्या आडव्या लाईन्स आहेत त्यांना पिरियड्स म्हटलं जातं, ज्या उभ्या लाईन्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हटलं जातं. उभ्या लाईन्स ह्या 18 आहेत, म्हणजे टोटली 18 ग्रुप्स आहेत. आडव्या लाईन्स ह्या 7 आहेत, म्हणजेच पिरियडिक टेबलमध्ये किती पिरियड्स आहेत, 7 पिरियड्स आहेत. आता या पिरियडिक टेबलमध्ये खाली आपल्याला ह्या 2 सेरीज दिसतात. तर ह्या ॲट द बेस ज्या आहेत या ॲक्च्युअली यांची पोझिशन ही इथं असते. लॅन्थॅनम 57 to 71 आणि ॲक्टिनियम 89 to 103. यांची जागाही इथंच आहे, थर्ड ग्रुपमध्येच आहे. पण हे 14 एलिमेंट्स जर आपण इथं लिहिले तर पिरियडिक टेबलचा शेप हा डिस्टर्ब होतो आणि म्हणून त्याची सिमेट्री मेंटेन करण्यासाठी हे 2 सेरीज इथं खाली लिहिलेल्या आहेत. तर ह्या एकाच ग्रुपमधल्या आहे, थर्ड ग्रुपमधल्या. आता इथं हे झालं याचं बेसिक स्ट्रक्चर. आता यामध्ये आपल्याला दिसतंय की टोटली 4 ग्रुप्स आहेत. हा जो 2 डाव्या साईडचे 2 लाईन्स आहेत, हे 2 ग्रुप्स फर्स्ट अँड सेकंड, हा एस ब्लॉक असतो जो लेफ्ट हँड साईडला आहे. त्यानंतर 13 ते 18 ग्रुप्स आहेत, हे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, हे राईट हँड साईडला आहेत. मध्ये येलो कलरचे दाखवले जातात, हे 3 ते 12 10 ग्रुप्स आहेत, हे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत.
आणि बेसला आपण बघितलं तर ह्या 14 इलेमेंटच्या 2 लाईन्स आहेत. तुम्हाला 15 दिसतील, पण ॲक्च्युली लॅन्थॅनम आणि ॲक्टिनियम इथंच आहे आणि सेरियमपासून पुढचे सगळे ए ब्लॉक इलेमेंट्स असतात. तर हे टोटल जे इलेमेंट्स आहेत ह्या 2 सेरीज हे ए ब्लॉक इलेमेंट्स आहेत. तर असं ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये इट हॅज हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज अ पिरियड्स. It has vertical columns which intersect vertical rows that are called as a groups. In modern periodic table there are 7 periods and 18 groups. The groups are numbered from 1 to 18 and periods are numbered from 1 to 7. That is according to IUPAC system. IUPAC म्हणजेच International Union of Pure and Applied Chemistry. Totally there are 118 elements accommodated in this periodic table, and this periodic table is divided into 4 blocks. First is S block. It has 2 groups on the left hand side. Then P block has 6 groups on right hand side. D block has 10 groups in the middle, and F block has 2 series at the bottom. So हे झालं स्ट्रक्चर ऑफ पिरियडिक टेबल. आता पुढचा जो पॉईंट आहे हा फार महत्त्वाचा आहे, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पिरियडिक टेबल. थोडंसं ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक झाल्यानंतर पिरियडिक टेबल हा टॉपिक घेतला जातो, पण आता आपल्याकडं ॲटॉमिक स्ट्रक्चर झालेला नाही आहे. डायरेक्ट पिरियडिक टेबल हा बेसिक टॉपिक आहे, हा सुरू केला आहे. त्यामुळे थोडासा ॲटॉमिक स्ट्रक्चरमधला काही भाग मी इथं रिवाईज करते. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती का अभ्यासायचं आपण, तर प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर को रिलेटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजेच इलेमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज, ह्या त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड असतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनची मांडणी. आता ही मांडणी कुठं असते, तर आपल्याला माहिती आहे की स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतो, ज्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, आणि त्याच्या भोवती जी एक्स्ट्रा न्यूक्लिअर स्पेस असते त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात इन सर्क्युलर ऑर्बिट. ज्या स्पेसमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन जास्त असते त्यांना म्हटलं जातं ऑर्बिट. आता ह्या ऑर्बिट्सच्या आहेत ज्या कक्षा आहेत ह्या वेगवेगळ्या एनर्जीच्या असतात, त्यांना मेन एनर्जी लेवल्स म्हटलं जातं, त्याला शेल म्हटलं जातं. त्यांचा शेल जे आहेत किंवा मेन एनर्जी लेवल्स आहेत त्यांना प्रिन्सिपल क्वांटम नंबरनी डिनोट केलं जातं एन, आणि त्याला सिम्बॉल जो आहे हा कॅपिटल KLMN या पद्धतीनं दिला जातो. त्या मेन एनर्जी लेवल्समध्ये पुन्हा सब एनर्जी लेवल्स असतात, त्यामध्ये त्यांना सबशेल्स म्हणतो आपण. या सबशेल्समध्ये S, P, D आणि F अशा 4 सबशेल्स असतात. S सबशेल असते ही स्पेरिकल असते, एस ऑर्बिटल, आणि ज्याची कपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते. पी ऑर्बिटल आहे, यामध्ये टोटली 3 पुन्हा ऑर्बिटल्स असतात, PX, PY आणि PZ. ह्या इक्वल एनर्जीचे असतात, त्यांना डिजनरेट ऑर्बिटल्स म्हटलं जातं. आणि पी ऑर्बिटलची कपॅसिटी ही 6 इलेक्ट्रॉनची असते. तसं डी ऑर्बिटल आपण घेतली तर डी ऑर्बिटलमध्ये 5 पुन्हा ऑर्बिटल्स असतात आणि त्यामध्ये प्रत्येकामध्ये 2 असे टोटली त्याची कपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची असते. तर एफ ऑर्बिटलमध्ये 14 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होऊ शकतात. म्हणजे ही संख्या तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना लक्षात ठेवायचे. एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन, पीमध्ये 6, डीमध्ये 10 आणि एफमध्ये 14 इलेक्ट्रॉन्स असतील. दुसरं, यांची मांडणी करताना त्याला अबव प्रिन्सिपल म्हटलं जातं. अबव म्हणजे त्याचं स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चरल कॉन्फिगरेशन आपण लिहित असताना अकॉर्डिंग टू देअर एनर्जी लेवल सिक्वेन्स लिहिलं जातं. म्हणजे लोअर एनर्जीच्या ऑर्बिटल असेल तर त्यामध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन जातो, त्यानंतर तो त्याच्या हायर एनर्जी लेवलच्या ऑर्बिटलमध्ये तो जातो. दुसरं, यामध्ये पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आहे की पॉली काय सांगतो की नो 2 इलेक्ट्रॉन्स, जेव्हा आपण हे 2 इलेक्ट्रॉन्स ॲड करतो तेव्हा काय असतं, त्या इलेक्ट्रॉन्स एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि त्यांचे स्पिन कसे असतील, अपोजिट असतील.
So only 2 electrons can occupy the same orbital and they have opposite spin. म्हणजे समजा आपण म्हटलं की p ऑर्बिटल्स आहेत, तर p ऑर्बिटलमध्ये 3 असतील, तर ह्यामध्ये कसं असतं, हे 2 इलेक्ट्रॉन्स px मध्ये, py मध्ये 2 आणि pz मध्ये 2 असे 6 इलेक्ट्रॉन्स जातील. म्हणजे प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतील आणि ते कसे असतील, विथ अपोजिट स्पिन असतील. एकाचा स्पिन अपवर्ड असेल तर दुसऱ्याचा डाऊनवर्ड असतो. आता हा स्पिन म्हणजे काय आहे, तर हे आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर या टॉपिकमध्ये होईल की प्रत्येक इलेक्ट्रॉनला 4 क्वांटम नंबर्स असतात. त्यामध्ये प्रिन्सिपल, अझ्युमिथल, मॅग्नेटिक आणि स्पिन क्वांटम नंबर असतो. प्रत्येक इलेक्ट्रॉन हा त्याच्या भोवती स्पिन होत असतो इन क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. म्हणजे क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड स्पिन आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर डाऊनवर्ड स्पिननी तो दाखवला जातो. आता हर्ट्झ रूल काय सांगतो, तर पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल बिलॉंग्स टू द सेम सबशेल does not occur unless each orbital belonging to that subshell has got 1 electron in each. म्हणजे प्रत्येक ऑर्बिटल भरत असताना, सबशेल भरत असताना एकाच एनर्जी लेवलची ती असेल तर पहिल्यांदा सगळ्या हाफ भरल्या जातात आणि मगच त्याचं पेअरिंग स्टार्ट होतं. म्हणजे आता ह्या दोन्ही तुम्हाला सांगायचे असतील तर एक साधं एक्झाम्पल की तुमच्याकडं, तुम्ही गावाला जाण्यासाठी थांबलात आणि तुमच्याकडं बस आली की ही 2 सीटर बस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एका सीटवरती 2च व्यक्ती बसू शकतात अशी बस असेल आणि तुम्ही त्यामध्ये चढला तर काय होतं, प्रत्येकामध्ये किती बसणार आहेत, 2च बसणार आहेत. म्हणजे काय झालं, हे पहिलं पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल की प्रत्येक सीटवरती 2च असतील आणि हे 2 बसताना कसे असतील, ते अपोजिट स्पिन असतील. आता त्यानंतर दुसरा रूल आहे की हर्ट्झ रूल. हा काय सांगतो, तर तुम्ही गाडीत चढल्यानंतर तुम्ही बसताना कसे बसता, तर सुरुवातीला आपण सगळेजण जनरली टेंडन्सी असते की खिडकी, विंडो सीट असेल रिकामी तर आपण विंडो सीट पकडून बसतो. त्यामुळं पहिल्यांदा सगळी बस अर्धी भरते. ही कशी भरते, तर विंडो सीटने भरते आणि मग जेव्हा खिडकीजवळ जागा नसेल तेव्हा आपण नाईलाजानं पुन्हा मग पेअरिंग दुसऱ्याजवळ बसतो. म्हणजे पहिल्यांदा सगळेजण खिडकीजवळ बसले म्हणजेच काय झालं, तर पहिल्यांदा ती गाडी हाफ फिल झाली आणि मगच त्याचं पेअरिंग होतं. तसंच इथे इलेक्ट्रॉनचं आहे. एकाच एनर्जी लेवलच्या ऑर्बिटल्स असतील, सबशेल्स असतील तर पहिल्यांदा त्या एकेका इलेक्ट्रॉननी भरल्या जातात आणि मग पूर्ण त्या हाफ भरल्या की मग त्याचं पेअरिंग स्टार्ट होतं. हा झाला हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आणि तिसरा आहे अबोव प्रिन्सिपल. हे सांगतं की फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू एनर्जी लेवल सिक्वेन्स. म्हणजे त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी हे भरलं जातं. तर हा फक्त इथं मी इंट्रोडक्टरी भाग घेतला आहे. हा तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर या टॉपिकमध्ये डीपमध्ये अभ्यासायचा आहे. फक्त आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना जे गरजेचं आहे तेच इथं मी एक्सप्लेन केलं. ही एस ऑर्बिटल आहे, तर ही एस ऑर्बिटल स्पेरिकल असते. 1sची एनर्जी कमी असते, त्यापेक्षा 2sची जास्त असते आणि प्रत्येकामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2च इलेक्ट्रॉन्स असतात. आता ही दुसरी ऑर्बिटल आहे पी ऑर्बिटल. यामध्ये 3 आहेत, px, py आणि pz. या प्रत्येकामध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसणार, 2 इलेक्ट्रॉन्स बसतील. त्यानंतर पुढची ऑर्बिटल आहे डी ऑर्बिटल. आता ह्या डी ऑर्बिटलमध्ये टोटली 5 ऑर्बिटल्स असतात, त्यामुळे टोटली किती इलेक्ट्रॉन्स बसतात, 10. ह्या 5 डी ऑर्बिटल्स असतात dxy, dyz, dxz, dx2 - y2 आणि dz2. अशा 5 डी ऑर्बिटल्स असतात आणि प्रत्येकामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 2 इलेक्ट्रॉन्स बसतात. तसं डी ऑर्बिटलची कपॅसिटी काय असते, 10 इलेक्ट्रॉनची असते. आता त्यानंतर आपण जे अबोव प्रिन्सिपल आहे की फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू एनर्जी लेवल सिक्वेन्स. आता इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये हे भरलं जातं. तर ही डायग्राम तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी पडणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे. आपल्याकडं 7 पिरियड्स असतात, म्हणून आपण इथं लिहिताना 1s पासून 7s पर्यंत लिहायचं. दुसऱ्या लेवल, पहिल्या लेवलमध्ये एकच ऑर्बिटल असते 1s, दुसऱ्यामध्ये 2 असतात 2s अँड 2p, तिसऱ्यामध्ये 3 असतात 3s, 3p, 3d आणि चौथ्यामध्ये 2 असतात 4 असतात 4s, 4p, 4d आणि 4a.
पुन्हा 5व्यामध्ये तेवढ्याच असतात 5s 5p 5d 5f. त्यानंतर कमी इथं 6व्यामध्ये 6s 6p 6d 6f. आणि 7व्यामध्ये आपण 7s 7p पुढे लिहू शकतो 7d 7f वगैरे. पण सध्या तरी आपल्याला जे 118 एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी एवढी डायग्रॅम पुरेशी आहे. आता ही डायग्रॅम काय सांगते तर पहिल्यांदा तुमचा इलेक्ट्रॉन आला की हा 1s मध्ये जातो. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार 2. 1s 2 झाले की ही संपली. तिसरा इलेक्ट्रॉन आला तर हा कुठं जातो 2s मध्ये जातो. आता 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स बसतात. मग समजा एखादा 5 इलेक्ट्रॉन असणार असेल तर 1s मध्ये 2 गेले 2s मध्ये 2 गेले. राहिलेला 5वा इलेक्ट्रॉन कुठं जाणार 2p मध्ये जाणार. 2p ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची. समजा हे 6 आणि 4 10. समजा 11 ॲटॉमिक नंबर असेल 11 इलेक्ट्रॉन्स असतील तर इथं 2 गेले इथं 2 4 आणि इथं 6 गेले 10. 11वा इलेक्ट्रॉन कुठं जातो 3s मध्ये जातो. 3s कंप्लीट भरली की इलेक्ट्रॉन कुठं जाणार 3p मध्ये. 3p नंतर कुठं जाणार 4s मध्ये. 4s नंतर हा जातो 3d मध्ये. 3d नंतर 4p मध्ये. 3d मध्ये 10 आहेत. त्यानंतर हा 4p मध्ये जातो 5s मध्ये जातो. आता तुमच्या इथं लक्षात आलं असेल की 3p नंतर तो 3d मध्ये जात नाही तर 3p नंतर 4s मध्ये जातो. कारण काय तर 3d पेक्षा 4s ची एनर्जी कमी आहे. त्यामुळे पहिल्यांदा 3p मधून इलेक्ट्रॉन हा 4s मध्ये जातो आणि मग तो 3d मध्ये जातो. 4p नंतर 5s मध्ये गेला की पुन्हा हा 4d मध्ये जातो. 5p 6s. त्यानंतर 4f 5d 6p 7s. त्यानंतर 5f 6d 7p आणि जर असती तर 8s. तर ह्या पद्धतीनं काय होतं फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू दिस एनर्जी लेवल डायग्रॅम. आता इथं आपण थोडंसं एक्झाम्पल्स बघितलेले आहेत की यामध्ये समजा आपण हायड्रोजन घेतला तर ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 1. आता हायड्रोजन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 1s1. हे दाखवताना असं ब्लॉक डायग्राममध्ये दाखवतात. एक चौकोनी ब्लॉक काढायचा आहे त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे हा अपवर्ड स्पिनचा. ऑर्बिटल 1s आहे. समजा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर ॲटॉमिक नंबर 2 आहे हेलियमचा. तर ह्या 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 1s2. म्हणजे 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत अपवर्ड आणि डाऊनवर्ड स्पिन. आता त्यानंतर लिथियम आला ज्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 1s2 2s1. म्हणजे 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन 2s मध्ये 1 इलेक्ट्रॉन असे ह्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन जाते. बेरिलियम आपण घेतला तर ॲटॉमिक नंबर 4 आहे. म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन 1s मध्ये आणि 2 2s मध्ये. 1s2 2s2. समजा आपण फ्लोरीन घेतला ॲटॉमिक नंबर 9 आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 1s मध्ये 2 2s मध्ये 2 4 गेले राहिलेले 5 कुठं जातील p मध्ये जातील. म्हणजे 1s2 2s2 2p5. 1s मध्ये 2 आहेत 2s मध्ये बघा एक अपवर्ड एक डाऊनवर्ड. 2s मध्ये अपवर्ड अँड डाऊनवर्ड 2च आहेत. 2p मध्ये दाखवताना त्याच्या 3 ऑर्बिटल्स दाखवायच्या. px मध्ये 2 py मध्ये 2 आणि pz मध्ये 1. तर ह्या पद्धतीनं टोटली 5 इलेक्ट्रॉन्स. पहिल्यांदा अपवर्ड स्पिन दाखवायचा आणि 3 सिंगली भरले की मग डाऊनवर्ड स्पिन इलेक्ट्रॉन्स इथं लिहायचे असतात. हे झालं जनरली हाऊ टू राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पुढचा जो पॉईंट आहे तर तुमचा ॲटॉमिक स्ट्रक्चर या टॉपिकमध्ये तुम्हाला 1 ते 30 एलिमेंट्स जे आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं कसं लिहिलेलं आहे हे दाखवले. म्हणजे आता आपण बोरॉन बघितला तर बोरॉनमध्ये 5 ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे काय येणार 2 2 आणि 1 1s2 2s2 2p1. त्यानंतर कार्बन असेल तर ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे s मध्ये 2 2s मध्ये 2 2p मध्ये 2. नायट्रोजन आहे ॲटॉमिक नंबर 7 आहे तर 1s2 2s2 4 झाले आणि राहिलेले 3 2p मध्ये 2p3. आता इथं तुम्हाला दिसतंय की प्रत्येक वेळी 1s न लिहिता पहिली एनर्जी लेवल असते त्यात एकच ऑर्बिटल असते 1s. त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनचे. दुसरी मेन एनर्जी लेवल असते ह्यामध्ये 2 ऑर्बिटल्स असतात 1s आणि 2s. त्यामुळे लिहित असताना इथं आपण 2s आणि 2p असते दुसऱ्यामध्ये. तर 1s हे इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन आहे हेलियमचं 1s2.
त्यामुळे लिहिताना प्रत्येक वेळी पुन्हा 1:2 लिहिता इथं काय लिहायचं, हेलियम लिहायचं, म्हणजे नियरेस्ट इनर्ट गॅस लिहायचा. आता समजा इथं फ्लोरीनचं आहे, मगाशी आपण बघितलं 1:2, 2:2, 2p5. त्यानंतर निऑन येतो. निऑन आहे 1:2, 2:2, 2p6. 8 हे 6 आणि हे 4 10 झाले. आता इथं आपण लिहिलं हेलियम 2:2, 2p6. पण इथून पुढं मात्र निऑन हा काय इनर्ट गॅस आहे. 2:2, 2p6 म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. त्यामुळे पुढचा लिहिताना आपण नियरेस्ट इनर्ट गॅस कोण आहे, निऑन आहे. त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स गेले, 10. राहिलेला 11वा कुठं जाणार, 3s मध्ये, 3s1. मॅग्नेशियममध्ये 12 आहे म्हणजे 3s2. तर ह्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे तुम्हाला 1 ते 30 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिहून दाखवलेलं आहे. आता समजा इथं मी स्कॅन्डियम घेते, तर स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे. 1s मध्ये 2, 2s, 2p मध्ये 2. आता इथं लिहिलेलं आहे बघा, n = n. n हा काय असतो, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो. हा पिरियड्स कोणत्या पिरियड्समध्ये आहे हे इंडिकेट करतो, किंवा कोणत्या शेलमध्ये आहे. त्या शेलला नाव देताना KLMN कॅपिटल या पद्धतीनं दिलं जातं. म्हणजे पहिल्यामध्ये एकच आहे, कोणती, 1s. दुसऱ्यामध्ये 2 असतात, 2s आणि 2p. तिसऱ्यामध्ये 2च असतात, 3s2, 3p2. इथं चौथ्यामध्ये तुम्हाला काय येणार, 4s येणार. इथं 3s2, 3p आणि 3d येते. चौथ्यामध्ये 4s, 4p, 4d आणि 4f येतं या पद्धतीनं. तर इथं स्कॅन्डियम जो आहे समजा, तर आपण इथं स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे. 1s2, 2s2, 2p6. इथं किती झाले, 10 झाले. त्यानंतर 3s येतो 2p नंतर, 3s2, 3p6 किती झाले, 6 आणि 2 8, 8 आणि 10 18. 18 नंतर 4s मध्ये 2 गेले, 20. आणि मग 3d मध्ये 1 जातो, 21वा. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना अर्गॉन 4s2, 3d1. 3d1 शेवटी लिहायचं, कारण काय, 4sची एनर्जी कमी आहे, 3dची जास्त आहे. तर ह्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिहिलं जातं. आता आपण बघणार आहे इथं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स लिहित असताना आपण थोडंसं, पिरियड्स म्हणजे काय, तर ज्या आडव्या लाईन्स असतात, हॉरिझॉन्टल लाईन्स, त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. दॅट आर नंबर्ड फ्रॉम 1 to 7. दिस नंबर इंडिकेट्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दॅट इज n. आता आपण बघितलं की जे पिरियड्स आहेत त्यांचा नंबर काय लिहिला जातो, n लिहिला जातो. प्रिन्सिपल क्वांटम नंबरनी इंडिकेट करतात. म्हणजे n = 1 असला तर फर्स्ट पिरियड, n = 5 असला तर 5th पिरियड, n = 7 असला तर 7th पिरियड. Along the period, atomic number increases by 1 and 1 electron is added to the outermost set. पिरियड्समध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो तर ॲटॉमिक नंबर हा 1-1 निवडतो, म्हणजेच इलेक्ट्रॉनसुद्धा 1-1 निवडतो. त्यामुळे शेवटच्या कक्षेत काय होतो, 1-1 इलेक्ट्रॉन ॲड केला जातो. एव्हरी पिरियड एंड्स विथ कम्प्लीट ऑक्टेट. प्रत्येक पिरियड जे आहे त्याचा शेवट काय होतो, त्याचा ऑक्टेट किंवा डुप्लेट. डुप्लेट हे फक्त पहिल्या पिरियडसाठी असतं, 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्यापासून खाली सगळ्यांचं शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याला ऑक्टेट म्हटलं जातं. सो एव्हरी पिरियड एंड्स विथ कम्प्लीट ऑक्टेट ऑर डुप्लेट इन केस ऑफ फर्स्ट पिरियड. म्हणजे प्रत्येकाचा शेवट हा काय होणार, ns2 np6 असा होणार. आणि एव्हरी पिरियड बिगिन्स बाय फिलिंग 1 इलेक्ट्रॉन टू s सबसेल. म्हणजे प्रत्येक पिरियडची सुरुवात ही s सबसेलनी होणार आहे, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल, लॉस्ट इलेक्ट्रॉन ऑफ फर्स्ट एलिमेंट इन 6th पिरियड. समजा 6वा पिरियड आहे, तर त्याचा फर्स्ट इथं फर्स्ट इलेक्ट्रॉन पाहिजे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ फर्स्ट एलिमेंट इन द 6th पिरियड एंटर्स इन द 6th सबसेल. लास्ट इलेक्ट्रॉन याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात, म्हणजे शेवटचा. पहिला इलेक्ट्रॉन कुठं जाणार, 1s मध्ये. तसा याचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा कुठं जाणार, 6s मध्ये जाणार. आता इथं बघा,
इथं आपण बघितलं तर ह्या आडव्या लाईन्स आहेत. समजा आपण इथं सोडियमची लाईन घेऊ. सोडियममध्ये इथं 3s1 आहे, इथे किती आहे 3s2 आहे. म्हणजे ही एनर्जी लेवल कुठली आहे तिसरी आहे. पिरियड कुठला आहे तिसरा आहे. n बरोबर 3 आले म्हणजेच n इज इक्वल टू 3s असेल ज्याची सुरुवात तिथं हा तिसऱ्या पिरियडमध्ये येणार. 4sने सुरुवात होत असेल तर चौथ्या पिरियडमध्ये, 6sने सुरुवात होत असेल तर 6व्या पिरियडमध्ये आणि 7sने सुरुवात होत असेल तर 7व्या पिरियडमध्ये हा जातो. आता आपण बघू 3s हा झाला 3s1, 3s2 तिसराच पिरियड आहे. त्यानंतर काय येतं 3s2, 3p3. तर थोडंसं चुकलं आहे पुस्तकामध्ये, इथं 3p1 पाहिजे. 3p2, 3p3, 3p4, 3p5 आणि 3p6. म्हणजे तुम्ही आडवा गेला तर काय दिसते आपल्याला तिसऱ्याच कक्षेत हा इलेक्ट्रॉन आहे, पण सुरुवात कितीने होते sने होते आणि शेवट कशाने होतो 3p6ने होतो. म्हणजे शेवटी याचा ऑक्टेट कंप्लीट होतं 3s2, 3p6. समजा मी इथं लिथियम घेतला तर 2s1 आहे, 2s2 आहे, त्यानंतर 2s2, 2p1, 2p2, 2p3, 2p4, 2p5 आणि लास्ट कितीने झाला 2p6 ना. म्हणजेच प्रत्येक पिरियडची सुरुवात ही त्याच्या s ऑर्बिटलने होते आणि एंडिंग कसं होतं त्याचं ऑक्टेट काय होतं कंप्लीट होतं. म्हणजे आपण बघितलं की 1 ते 7चे पिरियड्स आहेत. तर atomic along the period atomic number increases by 1, so electron is added to the outermost shell. Every period ends with a complete octet or duplet and every period begins with filling 1 electron in the s subshell. म्हणजे हा जो 6th पिरियड असेल तर तो बिगिन कुठं होणार 6sने आणि एंड कुठं होणार 6s to 6p6ने होणार. इथं आपण बघूया. समजा फर्स्ट पिरियड आहे, पहिली सबशेल कुठली असते k, n इज इक्वल टू 1 आला, त्यामध्ये एकच ऑर्बिटल असते 1s. इलेक्ट्रॉन्स किती आले 2, एलिमेंट्ससुद्धा किती येणार 2च येणार, हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन 1s1, हेलियमचं किती 1s2. आता सेकंड आपण पिरियड घेतला तर त्याला एल शेल म्हटलं जातं आणि त्यामध्ये 2 सबशेल्स असतात 2s आणि 2p. टोटली 2sमध्ये 2 आणि 2pमध्ये 6 असे टोटल इलेक्ट्रॉन्स असतात 8. म्हणून एलिमेंटसुद्धा किती असतील याच्यात 8 असतील. हा लिथियमपासून स्टार्ट होतो आणि निऑनला संपतो. लिथियम जो आहे ॲटॉमिक नंबर 3 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s1. म्हणजे ह्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं गेला 2sमध्ये गेला, आलं लक्षात. आणि निऑन जो आहे हा शेवटचा इलेमेंट आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2p6. म्हणजे शेवटी याचा ऑक्टेट कंप्लीट झालं, 2 अधिक 6 8. त्यामुळं दुसरी जी लेवल आहे, दुसरा पिरियड आहे, त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं नियरेस्ट कोण आहे हेलियम म्हणजे 1s2 आणि न राहिलं काय तर 2s हा 1 to 2 असतो आणि 2p 1 to 6 असतो. आपण तिसरा पिरियड घेतला थर्ड पिरियड तर त्याला n इज इक्वल टू 3 येतो, त्याला mने रिप्रेझेंट केलं जातं. त्यामध्ये सबशेल असतात 3s आणि 3p. आता त्यामध्ये एसमध्ये 2 आणि पीमध्ये 6 असे टोटली 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे 8 एलिमेंट्स असतात. सुरुवात सोडियमने होते, शेवट अर्गॉनने होते तिसऱ्या पिरियडचा. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s1 येतं. आता इथं 1s2, 2s2, 2p6 हे कोणाचं आहे तर निऑनचं आहे. त्यामुळे लिहिताना आपण निऑन 3s1 लिहू शकतो. तसं आर्गॉन जो आहे शेवटचा त्याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. 18 इलेक्ट्रॉन्स कसे जाणार 1sमध्ये 2, 2sमध्ये 2 4, 2pमध्ये 6, 6 4 10 झाले, 3sमध्ये 2 12 आणि 3pमध्ये 6 असे टोटली 18 इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजेच सोडियमपासून आर्गॉनपर्यंत इलेक्ट्रॉन कुठं जातो आहे 3s1 पासून स्टार्ट होतो तो 3p6 पर्यंत. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं जनरली निऑन
3s1 to 2, 3p1 to 6. म्हणजे सोडियमचा 3s1 आला, तसं मॅग्नेशियम 12 आहे ॲटॉमिक नंबर, तर तिथं 3s2 येतं. म्हणून आपण इथं लिहिलं 3s1 or 2 अँड 3p1 to 6. हे झालं याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण चौथी लेअर घेतली, म्हणजे चौथा पिरियड घेतला, तर n=4 येतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सिम्बॉल आहे त्याचं कॅपिटल N शेलचा. त्यामध्ये 4s 3d 4p असणार आहे. यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतात. 4sमध्ये 2, 4pमध्ये 6, हे झाले 8, आणि डीमध्ये 10. असे टोटली किती असतात इलेक्ट्रॉन्स? 18. म्हणून एलिमेंटसुद्धा किती असतात? 18 असतात. म्हणजेच इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण घेतलं तर पहिला जो आहे हा पोटॅशियम असतो, ॲटॉमिक नंबर 19. आता आर्गॉनमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स गेले, राहिला 19 कुठं जाईल? 4sमध्ये. तसं शेवटचा जो क्रिप्टॉन आहे त्यामध्ये 36 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजेच आर्गॉनमध्ये 18 गेले, 4sमध्ये 2 गेले, 4s2, 18 अधिक 2 झाले 20, 3dमध्ये 10 गेले, आणि राहिले 30 आणि राहिले 6. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं आर्गॉन 4s2, 3d 10, 4p 6. म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले? 36 झाले. आता इथं तुम्हाला वेगवेगळं का दिले, तर इथं 3d ऑर्बिटल पण इंट्रोड्यूस होते. त्यामुळे जेव्हा आपण स्कॅन्डियम जवळ येतो ॲटॉमिक नंबर 21, त्यावेळी आर्गॉनमध्ये 18 गेले, 4sमध्ये 2 गेले 20, आणि 21वा इलेक्ट्रॉन हा कुठं जातो? 3dमध्ये जातो. म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 3d1. आता हे स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत एक एक इलेक्ट्रॉन हा 3dमध्ये वाढत जातो, आणि झिंकमध्ये येतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 4s2 3d 10. म्हणजे 1 to 10 इलेक्ट्रॉन्स कुठे गेले? डीमध्ये गेले. आता राहिलेला जो इलेक्ट्रॉन आहे 31वा, समजा गॅलियम आपण घेतला, ॲटॉमिक नंबर 31, तर हा 31वा इलेक्ट्रॉन कुठं जातो? 4s नंतर 3dमध्ये गेला, आणि 3d नंतर हा 4pमध्ये जाईल. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं आर्गॉनमध्ये 18 गेले, 4s2, 3d 10, 4p1. म्हणजे 18 अधिक 2 20, आणि 10 30 आणि 1 31. म्हणजे इथं आपल्याला 3d नंतर इलेक्ट्रॉन 4pमध्ये गेला. तसं क्रिप्टॉनमध्ये लास्ट काय येतं? 4p 6. म्हणजे त्याचं ऑक्टेट काय झालं? कंप्लीट झालं, 4s2 4p 6. म्हणजे जनरली चौथा पिरियड असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं आर्गॉन 4s 1 to 2, 3d 1 to 10, 4p 1 to 6. आता आपण 5वा पिरियड घेतला इथं, तर 5व्या पिरियडमध्ये n=5 येतं. समजा त्याचं सिम्बॉल O असेल, शेलचा मेन एनर्जी लेवल O असेल, तर यामध्ये 5s 4d आणि 5p ऑर्बिटल्स असतात वरच्याप्रमाणे. म्हणजे टोटली 18 इलेक्ट्रॉन्स असतात, 18 एलिमेंट्स असतात. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना काय येणार? क्रिप्टॉन. नियरेस्ट इनर गॅस कोण आला? आता क्रिप्टॉन आला. त्यामुळे क्रिप्टॉन नंतर 5s 1 to 2, 4d 1 to 10, 5p 1 to 6. आता तुम्हाला इथं विचारलं असेल तर इथं पहिला जो असतो S लिहिलेला, याचा जो नंबर आहे तो त्याचा पिरियड इंडिकेट करतो. इथं 5 म्हणजे काय? 5th पिरियड. इथं 6s आहे तर 6th पिरियड. इथं काय येतं? 3s आहे म्हणून हा 3rd पिरियड. इथं 2 आहे म्हणून हा 2nd पिरियड. तर शेवटची कक्षा बघायची, त्यातले S ऑर्बिटल जिथं बिगिन होते तो नंबर हा पिरियडचा असतो, आणि टोटल इलेक्ट्रॉन्स जे असतात हे आपण शेवटच्या कक्षेतले काउंट करतो, ते नंतर सांगते मी. तसं 6वा पिरियड आपण घेतला, 6th पिरियड, तर त्यामध्ये n=6 येतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर. शेल डिनोट केली जाते pनी. त्यामध्ये 6s 4f 5d आणि 6p असतं. आता 6sमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स जातात, 4fमध्ये 14, 5dमध्ये 10 आणि 6pमध्ये 6. असं टोटल आपण ही बेरीज केली तर 2 अधिक 14 अधिक 10 अधिक 6, तर ही येते 32. म्हणून 6व्या पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात? शेवटच्या कक्षेत इथं 32 इलेक्ट्रॉन्स असतात, आणि टोटल एलिमेंटसुद्धा किती असतात? 32 असतात. आता याच्या जवळचा इनर्ट गॅस जो आहे हा झेनॉन आहे, त्यामुळे इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं झेनॉन 6s 1 to 2, 4f 1 to 14,
5D 1 to 10, 6P 1 to 6. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येकाची सुरुवात ही एसनी होते आणि शेवट हा पीनी होतोय. 7वा पिरियड आपण घेतला तर त्यामध्ये पण 32 एलिमेंट्स असतात, 32 इलेक्ट्रॉन असतात आणि नियरेस्ट इनर गॅस रेडॉन आहे. त्यामुळे रेडॉन 7S1 to 2, 5P 1 to 14, 6D 1 to 10 आणि 7P 1 to 6 या पद्धतीनं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं पिरियड्समध्ये.